छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोनही पदांवर बिनविरोध विजय मिळवलाय। या प्रक्रियेनंतर शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत। बघूयात। नाही, आम्ही बाजूला पडलेलो नाहीये। वरिष्ठ नेत्यामध्ये आमचे उदय सामंतजी आणि चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्याशी बोलणं झालं। बोलण्याप्रमाणे त्यांच्या चर्चेप्रमाणे आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश होता, त्या जसं ठरवल्या जाईल त्या पद्धतीने पुढे चालायचं काम करायचं। आम्ही त्या पद्धतीने तयारीला लागलेलो होतो, परंतु मध्यंतरी आता स्थानिक पुढारी जिल्ह्याचे आणि प्रांत अध्यक्ष चव्हाण साहेबांमध्ये काय बोलणं झालं मला माहीत नाही, परंतु अशा पद्धतीने विश्वासघात माझ्या राजकारणामध्ये पहिल्यांदा झाला। शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घेताना आम्ही तर आमच्या नेत्याच्या आदेशाचं पालन केलं आणि याला बहिष्कार टाकला। म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही त्यांचे मित्रपक्ष आहे। आम्ही काही असं आणि सिल्लोड सोयगाव सोडून युती बी झालेली होती पुऱ्या जिल्ह्यामध्ये, तर म्हणजे दोघांमध्ये तसं काही निवडणूक झाल्यानंतर समन्वयाने निवडणूक लढावी, समन्वयाने वाटाघाटी करावी, पहिले आम्हाला अध्यक्षपद देता असं त्यांच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलं। मग त्या पद्धतीने आम्ही तयारीला लागलो। मग आम्ही आमच्या पद्धतीने युती होणार आहे या पद्धतीने आम्ही काही बाकीची तयारी केली आणि नंतर असा विश्वासघात झाल्यानंतर आम्ही बहिष्कार घातला। आता बहिष्कार घातल्यानंतर त्यांच्या म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला 2 दिवस आम्ही वाढून घेऊ, 2 दिवसानंतर निवडणूक घेऊ। अशा पद्धतीच्या अनेक स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने बोलले आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही, याच्यामुळं खरं म्हणजे शिवसेना पक्ष हे एकनाथ शिंदे साहेबांचा आदेशाचा पालन करून आम्ही आमची जी काही त्यांनी ठरवलेलं होतं तर आम्हाला पहिले अध्यक्षपद देणार, राज्याच्या माहितीमध्ये राज्याच्या वाटाघाटीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्हाला अध्यक्षपद द्यावं असं त्यांचं ठरवलं। 1-2 मतं कमी जास्त असतात, त्याच्यामध्ये काही फार मोठी गोष्ट नाही, परंतु ह्या पद्धतीने जसं काय म्हणतात त्याला केसाने गळा कापणे असा हे खेळ झालेला आहे। तर याचा पुढचा निर्णय सन्माननीय नेतेगण काय घेतील त्याच्यावर अवलंबून राहील। शेवटी आम्हाला एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने आमची पुरी राजकीय जिल्ह्यामध्ये कसं करायचं, काय करायचं, पक्षाचा कोणत्या पद्धतीने युतीचा, कोणी धर्म पाळायचा, कोणी नाही पाळायचा, हे सर्व आता पुढचे